नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत कोळंबीचं कालवण. त्यासाठी कोळंबी मार्केटमधून आणलेली आहे. आता ही कोळंबी मी साफ करून घेते. ह्याचं जे डोकं शेपूट आहे आणि वरचं जे कवर आहे ते काढून घेऊया. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. तर ही कोळंबी आता साफ करून घेऊया. डोकं शेपूट आणि वरचं जे कवर आहे ते काढून घेऊया. ही पातळी कोळंबी आहे आणि खूप ताजी ताजी आहे. सकाळीच मार्केटमध्ये आणलेली आहे. तरीचा आपण कोळंबी साफ करून झालेली आहे. डोकं शेपूट काढून घेतलेलं आहे. तर आता ही कोळंबी आपण साफ केल्यानंतर त्याला इथे मध्ये कट मारून त्याच्यातला धागा देखील काढून घेतलेला आहे. तर मंडळी, कोळंबी साफ झालेली आहे. त्यातली धागा डोक्यातून इथून त्याचे एक कचऱ्याची पिशवी असते. डोक्यात इथे कचऱ्याची पिशवी असते, ती सुद्धा काढलेली आहे. तर आता आपण हे कालवण करून घेऊया. गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये 1 चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया. इथे मी 8-9 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. मिरची आणि लसूण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. गॅस आता मी मंद आचेवर करते. तर लसणाचा रंग गुलाबी होत आलेला आहे. आता आपण त्यामध्ये इतर मसाले घालून घेऊया. आगरी पद्धतीचे लाल तिखट आपण 2 चमचे घालणार आहोत. हे घरगुती मसाला आहे. 1 चमचा हळद. इथे मी 1:2 असं प्रमाण ठेवलेलं आहे. 1:2 प्रमाण ठेवल्याने कालवणाला खूप छान असा कलर येतो. मी कालवणामध्ये हिंग घालणार आहे, ऑप्शनल आहे. लगेच आपण परतून घेऊया. मसाल्यांमध्ये सौम्य असा सुवास येईपर्यंतच हे मसाले परतून घ्यायचे आहेत. जास्त वेळ परतायचे नाही, नाहीतर ते करपतील. आणि करपल्यानंतर कालवणाचा रंग आणि चव सुद्धा बदलते. तर तुम्ही बघू शकताय, मस्त कलर आलेला आहे आणि सौम्य असा सुवास देखील बाहेर पडलेला आहे. तर आता यामध्ये मी ही साफ केलेली कोळंबी घालते. एकाच मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे. गॅस मंद आचेवरच आहे. हाय फ्लेमवर जर गॅस ठेवलात तर हा मसाला करपून जाईल, म्हणून गॅस मात्र मंद आचेवरच ठेवायचा आहे. थोडासा वेळ लागतो पण चव अप्रतिम लागते. लगेच आता त्यामध्ये मीठ घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मी इथे 1 चमचा मीठ घालत आहे. इथे मी सैंधव मिठाचा वापर केलेला आहे, कारण सैंधव मीठ हे शरीरासाठी चांगलं असतं. गॅस आता मीडियम आचेवर करते. मिनिटभर झालेला आहे. आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया. पाणी गरमच घालायचं आहे. तुम्ही बघू शकताय, गरम पाणी घातल्या कालवणाला लगेच उकळी आलेली आहे. कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये 1 वांग घालूया. वांग कापल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचं आहे. जर वांग तुम्ही कालवण शिजवण्या अगोदरच कापून ठेवलं असेल तर ते पाण्यामध्ये ठेवावं. मी सुद्धा कापल्यानंतर लगेच पाण्यामध्ये घातलेलं आहे. मला कालवणात लगेच घालायचं होतं, तरी सुद्धा मी पाण्यात ठेवलंय. जर तुम्ही पाण्याबाहेर ठेवलं तर वांग काळं पडतं. आगरी कालवण हे बटाट्याशिवाय अपूर्णच, म्हणून इथे 1 बटाटा पातळ कापून घेतलेला आहे. त्याच्या अशा फोडी घेतलेल्या आहेत, म्हणजे ते लवकर शिजतील. कारण कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटांमध्ये कोळंबी शिजते. तुमच्या गॅसची जशी फ्लेम असेल त्यावर ते डिपेंड आहे. तर सर्व साहित्य घालून झालेलं आहे. कालवणावर झाकण देऊन मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊया. 5-6 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. मस्त सुवास आलेला आहे. बटाटा सुद्धा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता, लगेच बटाट्याला कट झालेला आहे. वांग सुद्धा मस्त इसवलेलं आहे. आणि ह्या कोळंबीमध्ये वांग, शिराळं, दुधी भोपळा खूप छान लागतो. घेवडा सुद्धा या कोळंबीच्या कालवणात खूप छान लागतो. आणि आपल्या चॅनलला त्या रेसिपी सुद्धा अपलोड आहेत. तर आता तुम्हाला किती रस्सा हवाय हे तुमच्यावर डिपेंड आहे.
माझ्या फॅमिलीसाठी इतका रस्सा पुरेसा आहे. तुम्हाला जर रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी या स्टेजला ॲड करू शकता. आता आपण कालवणामध्ये टॅमॅटो घालून घेऊया. आज मी कालवणामध्ये टॅमॅटो घालत आहे. तुमच्याकडे कोकम असेल, कोकमाचा अगळ असेल किंवा चिंच असेल, हे घातलं तरीसुद्धा चालेल. आंब्याची आंबोशी असेल तरीसुद्धा चालेल. आणि आता मार्केटमध्ये बाळकैऱ्या यायला लागलेल्या आहेत, त्या मिळाल्या त्या घातल्यात तरीसुद्धा ह्या कालवणामध्ये खूप छान होतात, इसवतात आणि कालवणाला खूप छान चव येते. हे मिक्स करून घेऊया. थोडंसं खोबऱ्याचं वाटण घालूया. तुम्हाला घालायचं नसेल, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तरी ते मी 1 चमचा खोबऱ्याचं वाटण घालत आहे. जास्त घालायचं नाही, कारण आपल्याला कोळंबीची ओरिजिनल चव अनुभवायची आहे. जर तुम्हाला ओरिजिनल चव बिना वाटणाची अनुभवायची असेल, वाटण घालू नये. आणि वाटण नाही घातलं तर रिअली खूप छान चव या कोळंबीची लागते आणि तो पातळ रस्सा देखील भाव खाऊन जातो. तर आता सगळं घालून झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, आज माझ्याकडे कोथिंबीर कमी आहे त्यामुळे कोथिंबीर थोडीशीच आहे, तर मी थोडीशी धना पावडर घालत आहे. जर तुमच्याकडे कोथिंबीर जास्त असेल, धना पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता झाकण देऊन 2 मिनिटं एक छानशी उकळी काढूया. मिनिटं झालेली आहे, झाकण काढून बघूया. मस्त उकळी आलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं कोळंबीचं आगरी पद्धतीचं झणझणीत कालवण तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे कालवण तयार झालेलं आहे. गॅस बंद करून घेऊया. आता गॅस बंद केल्यानंतर मी कालवणात थोडासा गरम मसाला घालणार आहे, कारण जास्त घालायचं नाही, चिमूटभर गरम मसाला घालायचा आहे. आणि कालवण गरमच आहे, त्यावर झाकण ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे. नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.